Hello student. So today I am going to discuss the chapter determinant and matrices and example find the minors and cofactors. विद्यार्थी मित्र हो, आपण मायनर आणि कोफॅक्टर पाहत आहोत. यापूर्वी आपण मायनर बघितलेत, कोफॅक्टर बघितलेत, 2x2च्या ऑर्डरमध्ये आपण सोडवलेले आहेत. 3x3च्या ऑर्डरमध्ये आपण मायनर आणि कोफॅक्टर आज पाहणार आहोत. फाइंड द मायनर्स अँड कोफॅक्टर्स ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. एक्झाम्पल आहे 3x3 ऑर्डरमध्ये -1 0 4 दिस इज द फर्स्ट रो and -2 1 3 this is the second row and third row is a 0 -4 2 this is the third row. Given determinant is a -1 0 4 -2 1 3 0 -4 2. 3x3 मध्ये 3 कॉलम आणि 3 रो आहेत. त्यात व्हॉट इज द मायनर. मायनर कसं काढायचं आपण पाहिलं. यात 3x3चं एक एक्झाम्पल आपण यापूर्वी पाहिलं. M11 याचा अर्थ पहिली रो पहिला कॉलम सोडायचा, पहिल्या रो मधले एलिमेंट येणार नाहीत, पहिल्या कॉलम मधले एलिमेंट येणार नाहीत. 1 3 -4 2 म्हणजे डिटर्मिनंट ऑफ काय असेल, उरलेले जे 4 एलिमेंट आहेत, पहिल्या रो मधले एलिमेंट सोडले आपण, पहिल्या कॉलम मधले एलिमेंट सोडलेले आहेत, उरलेले 4 एलिमेंट जे आहेत 1 3 -4 2. आता डिटर्मिनंट कसं सोडवायचं आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. 1 × 2 सुरुवातीला हा प्रोडक्ट घ्यायचा आहे, तर 1 × 2 इज अ 2. हा गुणाकार घेत असताना मायनस घ्यायचा. ऑलरेडी जरी प्लस असेल तरी आपण या रूल्सनुसार मायनस घ्यायचं आहे. तर -4 × 3 -12 आणि इथला येणारा मायनस काय होईल, +12 होईल. म्हणजे 2 + 12 धिस ॲडिशन इज अ 14. ओके. अँड नेक्स्ट इज M12. M12 याचा अर्थ पहिली रो तीच आहे, फक्त कॉलम बदलत चाललेला आहे. पहिली रो दुसरा कॉलम, पहिली रो तिसरा कॉलम, पहिली रो पहिला कॉलम. आता इथं काय करायचं, पहिली रो दुसरा कॉलम, पहिल्या रो मधले एलिमेंट येणार नाहीत आणि दुसऱ्या कॉलम मधले एलिमेंट येणार नाहीत. उरलेले जे 4 एलिमेंट असतील, रिमेनिंग 4 एलिमेंट्स आर -2 3 0 2. इथं -2 3 0 2 उरलेले हे 4 एलिमेंट आपण इथे घेतलं. हा प्रोडक्ट घ्यायचा आहे आपल्याला. फर्स्टली -2 × 2 इज अ -4 अँड 0 × 3 इज अ 0. हा गुणाकार घेत असताना कंपल्सरी मायनस घ्या. 0 × 3 इज अ 0. आता 0ला मायनस घेतलात किंवा प्लस घेतलात काही फरक पडणार नाही. -4 -0 धिस सबट्रॅक्शन इज अ -4. ओके. अँड नेक्स्ट इज M13 इक्वल टू M13 याचा अर्थ पहिली रो तर सोडलेली आहे, फक्त कॉलम आपण चेंज करत चाललो. तिसरा कॉलम सोडा, पहिल्या रो मधले एलिमेंट येणार नाहीत, तिसऱ्या कॉलम मधले एलिमेंट येणार नाहीत. -2 1 0 -4 हा प्रोडक्ट आपल्याला घेता येईल. -2 × -4 धिस प्रोडक्ट इज अ मायनस काय असेल इथं +8 असेल. आणि 0 × 1 इज काय असेल 0. हा गुणाकार घेत असताना मायनस घ्या सर. 8 - 0 इज 8. ओके. त्यानंतर M21. आता रो बदलले, दुसरी रो पहिला कॉलम, दुसऱ्या रोचे 3 मायनर आपल्याला काढायचे आहेत. M21 सेकंड रो फर्स्ट कॉलम, दुसऱ्या रो मधले एलिमेंट येणार नाहीत, पहिल्या कॉलम मधले येणार नाहीत एलिमेंट. 0 4 -4 2 उरलेले सर्व एलिमेंट इथे येतील. म्हणजेच याचा क्रॉस प्रोडक्ट घ्या. 0 × 2 इज काय असेल इथं 0. हा गुणाकार घेत असताना मायनस घ्यायचा आपल्याला. उरलेले 4 एलिमेंट कोणते, सेकंड रो सोडलं, पहिला कॉलम सोडलं. 0 4 -4 2 हा प्रोडक्ट आपण घेतोय. 0 × 2 इज किती असेल 0. हा प्रोडक्ट आधी घ्यायचा आहे. आणि -4 × -4 -16 आणि इथला मायनस काय होईल इथं +16. 0 + 16 इज 16. त्यानंतर M22 लिव्हिंग ऑफ सेकंड रो सेकंड कॉलम, दुसऱ्या रो मधले एलिमेंट येणार नाहीत, दुसऱ्या कॉलम मधले एलिमेंट येणार नाहीत. -1 4 0 2 -1 4 0 2 हा प्रोडक्ट आपल्याला इथे घेता येईल. -1 × 2 इज -2 मायनस. हा प्रोडक्ट घेत असताना सरळ मायनस लिहा या रूल्सनुसार. 0 × 4 इज किती असेल 0. -2 -0 धिस सबट्रॅक्शन इज -2. ओके. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे M23 सेकंड रो थर्ड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम. -1 0 0 -4 हे 4 एलिमेंट उरतील. -1 0 0 -4 हा प्रोडक्ट आपल्याला आधी घ्यायचा इथं. -1 × -4 मायनस दिस प्रोडक्ट इज +4. 0 × 0 इज 0. 4 - 0 इज 4. 4 - 0 इज 4.
म्हणजे M23 हा मायनर काढला आपण, दुसऱ्या रोचा तिसरा मायनर काढला. त्यानंतर आता तिसऱ्या रोचे 3 मायनर आपण काढून घेऊ. M31 म्हणजेच काय असेल, थर्ड रो फर्स्ट कॉलम, तिसरी रो सोडा आणि पहिला कॉलम सोडा, उरलेले जे एलिमेंट असतील थर्ड रो फर्स्ट कॉलम म्हणजेच काय घेता येईल आपल्याला इथं, थर्ड रो कोणती आपण 0 -4 2 हे थर्ड रो आहे आणि पहिला कॉलम सोडा, उरलेले 4 एलिमेंट 0 4 1 3. ओके, इथं हा प्रोडक्ट आपल्याला आधी घ्यायचा. 0 × 3 इज 0 अँड 1 × 4 हा प्रोडक्ट घेत असताना मायनस घ्या. 1 × 4 इज 4 0 - 4 इज -4 आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे M32. याचा अर्थ तिसरी रो तर सोडलेले, फक्त कॉलम आपण बदलत चालू. थर्ड रो सेकंड कॉलम -1 4 -2 3 याचा क्रॉस प्रोडक्ट आपण घेऊ. -1 × 3 इज -3. हा गुणाकार घेत असताना मायनस लिहा. तिथं -2 इथं ऑलरेडी एक मायनस आलेला आहे. इथं -2 × 4 इज -8 आणि इथला मायनस का होईल +8. तर -3 + 8 दिस ॲडिशन इज +5. 8 - 3 +5. ओके, आणि त्यानंतर थर्ड रो थर्ड कॉलम आपल्याला M33 काढायचा आहे. थर्ड रो सोडा, थर्ड कॉलम सोडा, उरलेले जे 4 एलिमेंट असतील -1 0 -2 1 -1 0 -2 1 हा प्रोडक्ट आपल्याला आधी घ्यायचा. -1 × 1 इज -1 आणि -2 × 0 इज -0 आणि इथला मायनस काय होईल +0. -1 + 0 इज काय असेल इथं -1. ओके, आता कोफॅक्टर्स आपल्याला काढायचे आहेत. कोफॅक्टर्स यासाठी आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. Cij -1 काय असेल फॉर्म्युला, कोफॅक्टर Cij -1 I + j इंटू काय असेल Mij. आपण 2/2 च्या ऑर्डरमध्ये सुद्धा बघितलं हा फॉर्म्युला. Cij म्हणजे I म्हणजे काय असेल, रो असेल आणि j म्हणजे काय असेल इथं कॉलम असेल. -1 I + j इंटू Mij. आता इथं बघा C11 आपल्याला काढायचं आहे. C11 काय घेतलं आपण इथं +1 घेतलंय, कारण इथं 1 + 1 पहिली रो पहिला कॉलम आहे. 1 + 1 धिस ॲडिशन इज 2 2 इज इव्हन नंबर. डायरेक्टली आपल्याला इथे घेता येईल, कारण इथं बघा -1 1 + 1 म्हणजे 2 वजा 1 चा वर्ग जर केला तर इथं +1 येईल. म्हणून सरळ सम संख्या जर आली डायरेक्ट +1 इंटू मायनस ठेवा. +1 इंटू M11 तुम्ही काढलेला आहे इथे किती 14. 1 × 14 सरळ कोफॅक्टर इथे निघाला किती 14. ओके, त्याच्यानंतर C12 म्हणजे पहिली रो दुसरा कॉलम. I इज अ रो अँड J इज अ कॉलम. पहिली रो दुसरा कॉलम म्हणजेच काय असेल -1 घ्या. सरळ 1 + 2 दिस ॲडिशन इज 3 3 इज ऑड नंबर. 3 ही विषम संख्या आहे. सरळ इथं -1 घ्या, कारण -1 1 + 2 वजा 1 चा तिसरा घात काय येईल वजा येईल, म्हणून डायरेक्ट इथं -1 इंटू Mij म्हणजेच किती M12 ठेवा. -1 इंटू M12 ची किंमत तुम्ही काढले. सेकंड मायनर काढलेला इथं -4. -1 इंटू -4 इज काय असेल, दिस प्रोडक्ट इज +4. ओके, त्यानंतर C13 याचा अर्थ 1 + 3 दिस ॲडिशन इज 4 वजा 1 चा चौथा घात म्हणजे काय होईल +1 येईल, म्हणून इथं डायरेक्ट +1 ठेवा. इंटू काय असेल M13 इथं काढलेलं आहे. M13 इज काय असेल 8. 1 × 8 इज काय असेल 8. म्हणजे प्रत्येक वेळेस फॉर्म्युला ठेवून आपण काढत बसायची गरज नाही. सरळ तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू लिहिता येईल. सम संख्या आली +1 घ्या, विषम संख्या आली -1. 3/3 च्या ऑर्डरमध्ये एक +1 येईल, दुसरा -1 येईल, पुन्हा एक +1 येईल, दुसरा -1 येईल, कारण 1 + 1 2 2 हे सम संख्या +1 घ्या. C12 म्हणजेच काय असेल 1 + 2 ॲडिशनली 3 3 ही विषम संख्या, सरळ -1 इंटू M12 आणि C13 1 + 3 दिस ॲडिशन इज 4 4 इज इव्हन नंबर. -1 1 + 3 म्हणजेच किती वजा 1 चा चौथा घात म्हणजेच काय होईल इथं -1 येईल इंटू M21 -1 इंटू +1 इंटू काय असेल इथं M21 इज काय असेल M13 इज 8. C13 +1 इंटू काय असेल M13 इज 1 इंटू काय असेल 8. ओके, आता C21 म्हणजे 2 + 1 इज -3
minus say 2 1 2 plus 1 is a 3 3 is a ऑड नंबर 3 ही विषम संख्या म्हणून सरळ इथं -1 इंटू काय घ्या m21 -1 इंटू m21 m21 ची किंमत किती आहे 16 m21 तुम्ही काढलेलं आहे इथं m21 इज किती 16 -1 इंटू 16 इज अ -16 ओके. त्यानंतर C22 म्हणजे 2 + 2 i ची किंमत 2 j ची किंमत 2 आहे तर 2 + 2 -1/2 + 2 म्हणजेच किती 4 वजा 1 चा चौथा घात की काय होईल इथं +1 येईल म्हणजेच +1 इंटू काय असेल m22 इज अ -2 1 इंटू -2 दिस प्रोडक्ट इज अ -2. त्यानंतर आपल्याला C23 2 + 3 इज अ 5 इज अ ऑड नंबर वी डायरेक्टली यूज अ -1 -1 इंटू काय असेल इथं m32 इज अ 4 -1 इंटू 4 is a -4 -1 इंटू 4 इज अ -4 आणि त्यानंतर तिसऱ्या रोचे 3 कोफॅक्टर आपल्याला काढायचा C31 3 + 1 इज अ 4 इज अ इव्हन नंबर वी कॅन डायरेक्टली यूज द +1 इंटू m31 +1 इंटू m31 इज अ -4 1 इंटू -4 इज अ -4 C32 3 + 2 is a 5 is a odd number -1/5 means -1 into m32 -1 into m32 is a 5 -1 into 5 is a -5 okay. C33 3 + 3 i ची किंमत 3 आहे j ची किंमत 3 आहे this addition is a 6 is a even number we can directly use +1 म्हणजे वजा 1 चा 6वा जर घेतला जर सम संख्या आली तर काय होईल त्याचा घातांक +1 येईल -1/6 म्हणजेच काय होईल +1 येईल इथं 1 इंटू m33 म्हणजेच इथं सम संख्या जर आली तर सरळ +1 घ्या विषम संख्या जर आली तर काय घेता येईल आपल्याला -1 घेता येईल +1 इंटू m33 इज अ -1 1 इंटू -1 इज अ -1 आपण कोफॅक्टर काढलं. आता इथं लिहिता येईल कोफॅक्टर्स आर आता यामध्ये सर्व कोफॅक्टर काढलं आपण C11 C12 काढलं C13 काढलं C21 काढले C22 काढले आणि C23 काढले. तिसऱ्या रोचे आपण 3 कोफॅक्टर काढले C31 C32 आणि C33 एकूण 9 कोफॅक्टर आपल्याला लिहायचे आहेत. कोफॅक्टर्स आर देअरफॉर C11 C12 C13 हे झाले पहिल्या रोचे 3 कोफॅक्टर C11 C12 आणि C13. दुसऱ्या रोचे 3 कोफॅक्टर आपल्याला लिहायचे तिथं C21 C22 C23 हे झालं दुसऱ्या रोचे 3 कोफॅक्टर लिहिलं. त्यानंतर तिसऱ्या रोचे लिहिता येईल आपल्याला इथं C31 C32 अँड C33 ओके. आता ह्याची ॲडिशन आपल्याला याच्या व्हॅल्यू आपल्याला इथे लिहिता येईल C11 इज इथे आहे C11 इज 14 C12 इज 4 C13 इज 8 C11 14 C12 4 C13 8 ओके. त्यानंतर दुसऱ्या रोचे 3 लिहू C21 -16 C22 -2 आणि C23 -4 ओके. त्यानंतर तिसऱ्या रोचे लिहू आपण C31 इज -4 C32 इज -5 अँड C33 इज -1. हे एकूण 9 कोफॅक्टर निघाले. There are 9 cofactors C11 C12 C13 is 14 4 and 8 आणि त्यानंतर C21 C22 C23 is -16 -2 -4 C31 C32 C33 is -4 -5 -1 ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहू. Find the minors and cofactors of the following determinant. Next example is 1 -1 2
3 0 minus 2 1 0 3. Okay, given determinant is a 1 minus 1 2 3 0 minus 2 1 0 3. Therefore minor is a m11 living of first row first column. This element is the remaining 4 elements 3 0 1 living of first row first column, living of first row first column, and 4 elements is पहिली रो सोल्डर पहिला column सोल्डर आपण living of first row first column. This element is the remaining 4 elements 0 minus 2 0 3 0 into 3 0 0 into minus 2 minus 0, and this minus is a plus 0 0 plus 0, this addition is a 0. Living of m12 living of first row second column 3 minus 2 1 3 3 into 3 is a 9 1 into minus 2, this direction is a minus 2, and this minus is a plus 2 9 plus 2 is a 11. m13 पहिली रो तिसरा कॉलम सोडा उरलेले जे 4 एलिमेंट्स असतील 3 0 1 0 3 into 0 0 1 into 0, this direction is a minus minus 0 0 minus 0 is a 0. Therefore m21 equal to living of second row first column, living of second row first column minus 1 2 0 3 minus 1 2 0 3 minus 1 into 3 minus 3 0 into 2 0, this direction is a minus minus 0 minus 3 minus 0 is a minus 3. Therefore m22 living of second row second column 1 2 1 3 1 into 3 is a 3 1 into 2 is a 2, this direction is a minus minus 2 3 minus 2 is a plus 1. Therefore m23 लिव्हिंग ऑफ सेकंड रो थर्ड कॉलम दुसरी रो आणि तिसरा कॉलम सोडा उरलेले 4 एलिमेंट्स असतील इथं 1 minus 1 1 0 1 into 0 is a 0 1 into minus 1 minus 1, and this minus is a plus 1 0 plus 1 is a 1. आता तिसऱ्या रोचे 3 कोफॅक्टर आपल्याला काढायचे आहेत. m31 इक्वल टू लिव्हिंग ऑफ थर्ड रो फर्स्ट कॉलम तिसरी रो सोडा पहिला कॉलम सोडा उरलेले 4 एलिमेंट्स असतील इथं minus 1 2 0 minus 2 minus 1 into minus 2, this product is a plus 2, and 0 into 2 is a 0 2 minus 0 is a 2. त्यानंतर m32 आपल्याला काढायचा लिव्हिंग ऑफ थर्ड रो सेकंड कॉलम, लिव्हिंग ऑफ थर्ड रो अँड सेकंड कॉलम आपल्याला काढायचा आहे. बघा तिसरी रो सोडा आणि दुसरा कॉलम सोडा उरलेले एलिमेंट्स असतील 1 2 3 minus 2 1 into minus 2 is a minus 2 3 into 2 is a 6. हा गुणाकार घेत असताना मायनस घ्या minus 2 minus 6 is a minus 8. आणि त्यानंतर तिसरा मायनर आपल्याला काढायचा आहे लिव्हिंग ऑफ थर्ड रो थर्ड कॉलम 3 उरलेले जे 4 एलिमेंट्स असतील तिसरी रो सोडा तिसरा कॉलम सोडा या रो मधले एलिमेंट येणार नाहीत कॉलम मधले एलिमेंट येणार नाहीत उरलेले जे 4 एलिमेंट्स असतील 1 minus 1 3 0 1 into 0 is a 0 3 into minus 1 minus 3 0 plus 3 is a 3. आता कोफॅक्टर काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे Cij इक्वल टू मायनस 1 raised to I plus j into Mij. आता C11 आपल्याला काढायचं आहे सरळ 1 plus 1 जर सम संख्या लिहिली तर प्लस 1 घ्या एक मायनस 1 घ्या प्लस 1 minus 1 9 एलिमेंट मध्ये हा सिक्वेन्स येईल 1 plus 1 1 plus 1 is a 2 2 is a even number we can directly use plus 1 and 1 2 means 1 plus 2 3 is a odd number we can directly use minus 1. आपल्याला लिहिता येईल इथं प्लस 1 C11 plus 1 into M11 plus 1 into M11 is a 0 1 into 0 is a 0 पहिला कोफॅक्टर निघाला 0. त्यानंतर minus 1 into C12 equal to minus 1 into M12 is a 11 minus 1 into 11 is a minus 11. आणि त्यानंतर C13 plus 1 into M13 is a 0 plus 1 into 0 is a 0. C21 equal to C212 plus 1 3 is an odd number we can directly use minus 1 into M21. M21 is a minus 3 minus 1 into minus 3 this product is a plus 3. C22 equal to plus 1 into M22 plus 1 into M22 is a 1 1 into 1 is a 1. And C23 equal to minus 1 into M32 minus 1 into M32 is a M23 is a 1 minus 1 into 1 is a minus 1. C31 equal to plus 1 into M31 is a 2 plus 1 into 2
this product is a plus 2. C32 equal to minus 1 into M32. M32 is a minus 8. Minus 1 into minus 8, this product is a plus 8. And C33 equal to plus 1 into M33 is a 3. 1 into 3 is a 3. Therefore, cofactors are C11, C12, C13, C21, C22, C23 आणि तिसऱ्या रोचे 3 कोफॅक्टर्स आहेत C31, C32 and C33. C11 is a 0, C12 is a minus 11 and C13 is a 0. C21 is a 3, C22 is a 1, C23 is a minus 1 and C31 is a 2, C32 is a 8, C33 is a 3. Okay.